येत्या मार्च नंतर 500 रुपयांची नोटा चलनातून पुन्हा एकदा रद्द होणार आहे. ऐकून धक्का बसला ना, पण सत्य आहे. कारण भारत सरकार याबाबत निर्णय घेऊन त्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीयांना धक्का दिला होता. 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. येत्या मार्च नंतर 500 रुपयांची नोटा चलनातून पुन्हा एकदा रद्द होणार आहे. ऐकून धक्का बसला ना, पण सत्य आहे. कारण भारत सरकार याबाबत निर्णय घेऊन त्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीयांना धक्का दिला होता. आठवतोय का दिवस, ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीयांना धक्का दिला. आज रात्रीपासून चलनातील 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला होता. या नोटबंदीमुळे भारताची आर्थिक व्यवस्था कोलमडेल आणि भारत आर्थिक संकटात सापडेल असं काहींचं मत होतं. पण या घटनेनंतर नव्यानं पुन्हा एकदा 2000 रुपये आणि 500 रुपयांचं 200, 100, 50, 20, 10 रुपयांच्या नोटा चलनात आणून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणलं. भारताने चलनातून 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बाद केल्यानं भारतीयांचं आर्थिक चक्र काही प्रमाणात मंदावलं. पण या बंदीचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला. कारण पाकिस्ताननं भारतीय चलनातील बोगस 500, 1000 रुपयांच्या नोटा छापून अतिरेक्यांना पोचण्यासाठी रसद पुरवठा करायचा आणि याच रुपयातून भारताविरुद्धच्या कारवाईत वापर करत असे. आता या नोटाच बंद झाल्यानं पाकिस्तानातील अनेकांचे तसेच भारतातील बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांचं कंबरडं मोडलंय. या भारतातील 500, 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानं काळे व्यवहार करणाऱ्यांच्या धाबेत दणाणले होते. अनेकांनी आपल्या काळ्या नोटांचा पांढरा करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या होत्या. त्यावेळी भारतीय जनता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी होते. याचं फळ मोदी यांना 2019च्या निवडणुकीत मिळालं. 8 नोव्हेंबर 2014 रोजी चलनातील नोटा बंद केल्यानंतर भारतीयांसाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली. अनेक छोटे मोठे व्यवहार या UPI पद्धतीने होत आहेत. 1 रुपयांपासून लाखो रुपयांची देवाणघेवाण यामधून होत असल्यानं पारदर्शकता वाढते. या UPI प्रणालीचा सर्वाधिक वापराचा विचार करत भारत सरकार पुन्हा एकदा नवा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारत सरकारने नियमितपणे होणाऱ्या 500 रुपयांच्या नोटा छपाईचं काम बंद करण्याचा निर्णय घेतलाय. जवळपास मार्च 2026 नंतर 500च्या नोटा चलनातून बाद करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. यापुढे 100, 200च्या नोटा या चलनात राहू शकतील. लवकरात लवकर यापुढे 500च्या नोटा ATM मधूनही हळूहळू कमी होत आहेत. ती कालबाह्य करण्यात येणार आहेत. सरकारकडून मार्च 2026 पर्यंत लवकरच डेडलाईन देऊन 500च्या नोटा ताब्यात घेऊन पुन्हा चलनात आणल्या जाणार आहेत. येत्या काही वर्षात 200च्याही नोटा बंद करून जास्तीत जास्त चलन हे UPI द्वारेच होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जेणेकरून जे आर्थिक उलाढाल आणि उत्पन्नाचा स्रोत असतानाही कर प्रणालीमध्ये आपला सहभाग नोंदवत नाहीत अशांना यापुढे भारताच्या कर प्रणालीत आल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. यामुळे भारत आर्थिक महासत्ता होण्याची भारतीयांची स्वप्न सत्यात उतरणार आहे. विजयम SS होम डेकोर, घराला घरपण देणारं UPVC फक्त विजयम SS या सजावट शोरूम मध्येच. UPVC बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी, भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा. कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो, जुना दगडी बांधकाम असो व जुना वाडा, घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित UPVC PVCच्या सहाय्यानं आकर्षक, दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचरपेक्षा रुबाबदार. पुणे, मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरात विजयम SS या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर, ऑफिस, शोरूम, मेडिकल, मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत. आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा. किचन ट्रॉली, वॉर्डरोब, बेड, होम टेम्पल, सोफा सेट, वॉल पॅनलिंग, फॉल सिलिंग, TV कॅबिनेटचा विविध व्हरायटी करून मिळेल. पर्यावरण बचाव, पेड़ बचाव, क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात. विजयम SS, प्रोप्रायटर V मंथेन. मोबाईल क्रमांक 94 21 95 35 45, 26/32 विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी, MIDC सोलापूर. शाखा 2 हिरामोती टॉवर जवळ, प्रगती चौक, विडी घरकुल सोलापूर. मार्केटिंग डायरेक्टर 90 28 72 44 49.